नमस्कार मित्रांनो, माझं नाव रतन आणि रहस्यमय घटना स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आता आपल्यासोबत अक्षय भाऊ. आज त्यांच्याकडे त्यांच्या एका मित्राचा अनुभव आलेला होता आणि ते बरेचसे दिवस आपले झाले, म्हणजे बरेच दिवस आपले ते व्हिडिओ पाहत होते. तर त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या मित्राचा जो एक अनुभव आहे ते आज आपल्या चॅनलवर सांगतील. तर ती जी स्टोरी आहे मित्रांनो, ऐकू आपण त्यांच्या जुबानी. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अक्षय आहे. रतन भाऊ माझे भाऊच लागतात. मी चॅनल बघत होतो त्यांचं, तर माझ्याकडे पण एक स्टोरी होती. ॲक्च्युली ती स्टोरी माझ्या मित्राची होती. तर ती स्टोरी माझ्या मित्राची होती असल्यामुळं तो तर आता भरपूर दूर राहतात, त्याचं काही शक्य नाही आहे इथे येऊन ती गोष्ट सांगणं, स्टोरी सांगणं. तर त्याची जी स्टोरी आहे ती पूर्णपणे मी ऐकून घेतलेली आहे. पण मी तुम्हाला स्टोरी ही तो म्हणून ती तुम्हाला सांगणार आहे की श्याम नाही त्याच्या जागी मी येत आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला थोडं रिलेट करायला थोडं बरं वाटणार, तुम्हाला पण ती गोष्ट बरोबर समजणार. त्यामुळे ही गोष्ट त्याची आहे, पण तो समजून मी म्हणणार आहे. तर माझं नाव श्याम आहे. माझे आजोबा एका मुर्दा घरात कामाला होते, म्हणजे नाईट शिफ्टला होते तिथे. अच्छा, दवाखाना होता, दवाखान्याच्या बाजूला मुर्दा घर होतं. अच्छा, तर त्यांची शिफ्ट नाईटची होती. माझी शिफ्ट सकाळची होती. सकाळी 10 कामावर जात होतो मी, 6-7 वाजता घरी येत होतो. अच्छा. माझ्या आजोबाचं म्हणजे वय खूप जास्त झालं होतं, जवळपास 60 वर्षापर्यंत झालं होतं. खूप दिवस काम केलं. तर आमच्या घरीची परिस्थिती थोडीशी खराब होती, त्यामुळं त्यांनी पण त्यांच्या वय जास्त होईपर्यंत काम केलं. पण त्यांच्या कामामध्ये ड्युटीमध्ये थोडासा पेमेंट किंवा पगार जास्त होता, कारण ते रात्रीचं काम करत होते. बरोबर. आणि प्लस ते मोठ्या घराच्या जवळपास काम होतं, त्याच्यामुळं अधिक पगार जास्त होती. तर त्यांनी मला एक दिवस बोलावले आणि म्हटले की बा आता माझ्याकडनं काही काम होत नाही, त्याच्यामुळं जमलं तर एक काम कर, तू माझ्या जागी माझी जी ड्युटी आहे तू ती कर, त्याच्यात पगार पण तुला जास्त मिळणार आणि आपल्या घरी पण पैसे थोडेसे जास्त येतील. बरोबर. तर मी ठीक आहे म्हणालो. पण आजोबांनी थोडस अधिक सांगितलं, गोष्टी मला थोड्याशा सांगू लागल्या की तू जी ड्युटी करत होता ती थोडीशी सोपी ड्युटी होती. अच्छा. त्या ड्युटी सोपी आहे, असं काही नाही, तुला काम वगैरे जास्त करावं लागणार, रात्रीची वेळ आहे थोडीशी. बरोबर. काही लोकांसोबत काही अनुभव घडलेले आहेत. तर माझ्या आजोबांनी मला जवळ बोलवलं आणि ते म्हणाले काही लोक तुला अलत्या भलत्या गोष्टी सांगतील, त्याच्यापेक्षा जे काही गोष्टी आहेत ती मी तुला खरं सांगून देतो, निदान तुला भीती वगैरे वाटणार नाही त्या कामाची. बरोबर. तर लक्ष ठेवतो, कधी कधी फॅक्टरी म्हणतोय मी, जो आपला दवाखाना आहे त्यातून मुर्दा घरात, त्याच्यातून कधी कधी लोखंडी पाईपाचा आवाज येतो, जसं आतमधून लोखंडी पाईपाचा आवाज येतो. आणि समोर एक बाई पण दिसते जी पांढरे कपडे घालून उभी असते. अच्छा. हे मला एखाद्या वेळेस दिसलेलं आहे. कसं आता नक्की मला माहित नाही की हा भास आहे का खरी गोष्ट आहे. बरोबर. कारण आता रात्री माणसाला झोप येते वगैरे, त्याच्यामुळं काही अशा ठिकाणी आपण कामाला किंवा माहित नाही पडत काय खरं आहे काही खोटं आहे, झोप लागल्यावर समजा. तसं मुर्दाघर म्हटलं की जरा भीती जास्त राहते. तर तू एक काम कर, लोकांच्या काही लोक वगैरे तुला गोष्टी सांगतील, आता तू नवीन कामाला लोक तुला सांगतील की इथं हे आहे इथं ते आहे, लोकांवर काही भरोसा ठेवू नको, तू काम कर. बरोबर. तर मग झालं, माझ्या आजोबांनी मला अशी ही गोष्ट सांगितली आणि ती चालले गेलेत घरी. परत माझ्या कामाचा दिवस निघाला. मी नेहमीप्रमाणे आता तर सकाळची ड्युटी नव्हती, संध्याकाळचीच होती. जेवण वगैरे केलं, टिफिन पण सोबत घेतला माझा डब्बा, कारण रात्री जेवायचं होतं 10-11 वाजता. डब्बा वगैरे सोबत घेतला आणि निघालो ड्युटीवर. मी आलो 7 वाजता ड्युटीवर आलो मी. अच्छा. 7 वाजता ड्युटीवर आलो माझ्या, म्हणजे 7 ते 7 ड्युटी होती माझी. अच्छा. सकाळच्या 7 वाजेपर्यंत, संध्याकाळची 7 आणि सकाळची 7. बरोबर. तर मी पोचलो. आमच्या दवाखान्याचा टायमिंग होता 11 किंवा 12 वाजेपर्यंत. अच्छा. इमर्जन्सी मध्ये रात्री पण ओपन राहते. ठीक आहे. पण जसं रेग्युलर जे असते ते 11 वाजेपर्यंत कामकाज चालू राहते. आणि दवाखान्यापासून मुर्दाघर थोड्या मागच्या साईडला असल्यामुळं ते तसं एकांतच ठेवतात. इकडे काही जास्त लोकांची जास्त नसते काही. बरोबर. तर मग ज्या ड्युटीवर गेलो, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 1-2 लोक तरी येत जातात. असं काही नाही की पूर्ण एकदम कोणीच येत नाही म्हणून, कोणाकोणाचं चालूच राहते येणं.
10 वाजेपर्यंत, 10 वाजता माझा डब्बा वगैरे काढला, मस्त मोबाईलमध्ये गाणे लावलेत मी हा हा आणि जेवण वगैरे केलं निवांत. आणि परत 11:30-12 पर्यंत माझ्या चेअरवर जाऊन बसलो. मस्त मोबाईलमध्ये गाणे लावलेत आणि बसलो ऐकत. परत गाणे ऐकता ऐकता झोप लागली मला. अच्छा. आणि मी सकाळी 5लाच उठलो तिथं. अच्छा अच्छा. कारण काही कोणी आलं पण नाही इकडे, उठवायला पण कोणी आलं नाही, त्यामुळे सकाळी उठलो एकदम. अच्छा अच्छा. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला असाच माझा. अच्छा. परत तिसरा पण दिवस असाच गेला. अच्छा अच्छा. चौथ्या दिवशी आज थोडस माझ्यावर थोडस विचित्रच काही घडलं. अच्छा. हा. तर बस नेहमीप्रमाणे 7 वाजता ड्युटीवर गेलो. 10:30-11 वाजता जेवण केलं, रेडिओवर गाणे लावले आणि ऐकत बसलो. तर 12 वाजले, पण त्या दिवस इतका काळोख होता ना. अच्छा. खूप काळोख होता. अच्छा. त्या दिवशी अमावस्या होती. अच्छा. तर बसलो, थोड्या वेळ वाट बघितली. 1 वाजेपर्यंत निवांत म्हणजे गाणे ऐकत होतो. आज काही झोप पण लागत नव्हती मला. काय दिवस होता काय, मी थोडं एक वेगळं सुनसान वगैरे असं एकदमच कसं तरीच वाटत होतं त्या दिवशी. पण अमावस्याला जास्त रात्र असते ना. हा. तर असं वेगळंच काहीतरी वाटत होतं मनात, पण थोडस असं काहीतरी वेगळंच होत. तर थोड्या वेळानं मला कोणतरी आवाज दिला. अच्छा. तुमचं नाव असेल? हा, माझं नाव आहे घेऊन आवाज दिला. अरे बापरे. हो. हा. एवढ्या रात्री? मी मागे बघितलं की इतक्या रात्री कोण आहे की मला आवाज देत आहे. अच्छा अच्छा. मागं थोडस बघतो तर एक लेडीज नर्स होती. अच्छा. हा. मी तिला बघितलं आणि टॉर्च होती माझ्याकडं, रात्रीची ड्युटी असल्यामुळे टॉर्च वगैरे राहतेच. मी टॉर्च मारली अशी तिच्यावर. अच्छा. टॉर्च मारल्यानंतर मला ती अशी ओळखीची नाही, अनोळखी वाटली. अच्छा अच्छा. हा. पण मी म्हटलं की बा इतक्या रात्री ही नर्स इथं काय करते. परत मी तिला विचारलं कोण आहे. ती म्हटली की मला आतमध्ये काम आहे थोडस. अच्छा. मुर्दा घरामध्ये थोडस काम आहे. तर 24 नंबरचा ड्रॉअर आहे, त्याच्यामध्ये तो मला उघडून पाहायचा आहे. अच्छा. मी आत जाणार आहे, तेवढा दरवाजा उघड. दरवाजा उघड. मी आत गेल्यानंतर दरवाजा परत लावल्यानंतर किती पण आवाज येऊ दे, काही पण येऊ दे, तू आत नाही यायचं. अरे बापरे. म्हटलं असं काय विचित्र बोलत आहे किंवा आत गेल्यानंतर मी परत दरवाजा नाही ओपन करायचा, आवाज येऊ काही पण येऊ. तर ती आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यानंतर मी अर्धा तास वाट बघितली की आता बाहेर येणार. 1 तास वाट बघितली की आता बाहेर येणार. 1.5 तास वाट बघितली की आता बाहेर येणार. अरे बाप. ती नंतर बाहेर आलीच नाही. आणि बस मग काय वाट बघता बघता मी पण झोपी गेलो. अरे बापरे. हो. परत सकाळचे 6 वाजले 7 वाजलेत, मी माझ्या घरी वापस आलो परत. अच्छा. परत दुसऱ्या दिवशी तीच गोष्ट, परत तीच नर्स मागं आली माझ्या, परत माझ्या नावाने आवाज दिला तिने. अरे बापरे. हा. परत तीच म्हणाली दरवाजा उघड, मला आत जायचं. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तिला विचारलं की बा तुम्ही काल आतमध्ये गेले होते पण बाहेर आलेच नाही तर रात्री परत. मग ती मला म्हणाली की बा मी आली होती बाहेर पण तू झोपलेला होता. अच्छा. त्याच्यामुळं तू झोपलेला असल्यामुळं मी काही तुला उठवलेलं नाही. बा तुझी झोप मोड होणार, त्यामुळं मी तशीच निघून चालली. अच्छा. परत दुसऱ्या दिवशी पण ती जशी माझ्या जवळ आली, म्हणाली दरवाजा ओपन कर, मला आत जायचं. म्हटलं ठीक आहे. परत ती दरवाजा ओपन केला, आतमध्ये गेली. परत मला ते आतमध्ये गेल्यानंतर रडण्याचा आवाज येऊ लागला. अच्छा. आतमधून? हा, आतमधून रडण्याचा आवाज येऊ लागला. तर मी भिलो किंवा असं कोण रडत आहे आतमध्ये. आणि ते कसा लोखंडी पाईप कोणीतरी खाली जमिनीवर आदळतोय असा पण आवाज यायला लागला. अच्छा. लोखंडी पाईपाचा आवाज येतो. असं काय होतंय, मनात तर भीती खूप होती. त्याच्यामुळं मी थोडस आतमध्ये जायला मागं पुढंच करत होतो किंवा जायचंच नाही, आपण जायचंच नाही. अच्छा अच्छा. पण तो आवाज एवढा खतरनाक होता रडण्याचा, मला वाटलं की कोण आतमध्ये कशी धोक्यात वगैरे असणार, काय झालं असेल म्हणून दुरूनच बघू फक्त, काही झालं तर कोणाला तरी जाऊन तिकडे आवाज देऊ. अच्छा. तर गेलो. दरवाजा थोडासा उघडाच राहिलेला होता, पूर्णपणे बंद नव्हता. आतमध्ये बघितलं तर मला कोणीच दिसलं नाही. अच्छा. हा. तर तिथं थोडासा आहे ना उजेड सारखं चमकत होतं. अच्छा. आतमध्ये मुर्दा घराच्या आतमध्ये. अच्छा. आज जाऊन बघितलं तर एक 24 नंबरचा ड्रॉअर होता. अच्छा अच्छा. 24 नंबरचा.
जसा तो अर्धा ओपन होता, उघडलेला होता. उघडला होता समजा. हा, असा अर्धा उघडलेला होता. जाऊन बघतो तर काय, त्याच्यामध्ये 30 नर्स, अरे बाप, जी मला 2 दिवस रात्र दिसली, आज आणि काल. ती त्या डोर मध्ये झोपलेली होती. ती मुर्दाच्या रूपामध्ये. मागं बघतो तर काय, जसं मागे बघितलं तर 30 नर्स माझ्या मागे उभी होती. अरे बाप. हा, ती मला म्हणाली, तुला मी सांगितलं होतं की तू आतमध्ये येऊ नको, तू कशाला आलास. अरे बाप. हा, आणि साईडला तिथं बघतो तर एक लोखंडी पाईप पूर्ण रक्ताने भरलेला आणि जमिनीवर पडलेला होता. त्याच्यानंतर जसं मी तिकडे बघितलं तर मला ती पण नाही दिसली तिथं. अरे बाप. हे बघून चक्क मी घाबरलो आणि खाली पडलो. जसा खाली पडलो तर नंतर मी डोळे उघडलेत. अच्छा अच्छा. डोळे उघडून बघतो तर काय, तिथं डॉक्टर आणि माझे आजोबा माझ्या समोर उभे होते. असं असं. हा, तर त्यांनी मला सांगितलं की तू 3 दिवसापर्यंत बेशुद्ध होता. आज चौथा दिवस निघाला की तू डोळे उघडले म्हणून. बाप. आणि मी कमीत कमी 8 दिवस दवाखान्यात होतो. अरे बापरे. हो, आणि नंतर मला सुट्टी जशी झाली दवाखान्यावर, भरती होतो मी दवाखान्यात 8 दिवस. अच्छा अच्छा. मला सुट्टी झाली, घरी गेलो. घरी गेल्यानंतर माझे आजोबा आणि घरची सर्व मंडळी माझ्या समोर बसलेत. मला आजोबा बोलू लागलेत, तुला सांगितलं होतं मी, कोणी आवाज वगैरे देऊ दे, काही पण देऊ दे, तू जायचं नाही, तर तुझं काम करायचं, खुर्चीवर बसून राहायचं. बरोबर. बाकी काहीच नाही, तुझं एवढंच काम आहे, तेवढंच करायचं. पण मी माझ्या आजोबाला विचारलं की अशी गोष्ट होणार होती, तुम्ही मला पहिले काय नाही सांगितलं. माझ्या आजोबा म्हणून मी तुला ही गोष्ट सांगितली होती, पण मी तुला हे पण सांगितलं होतं की या गोष्टीवर लक्ष द्यायचं नाही, तुझं काम आहे फक्त ते करायचं. अरे बाप. तर मग दुसऱ्या दिवसपासून मी त्या नोकरीवर कधीच गेलो नाही. हा, मी तो रात्रीला कामावर होतो तिथं, रात्रीला पण नाही जायचो आणि सकाळचं पण काम, पूर्ण दवाखान्याचं काम सोडून केलं. त्याच्यानंतर मी दुसरीकडे काम करू लागलो, दवाखान्याच्या वगैरे काम मध्ये कधीच पडलो नाही. तर मित्रांनो, हा का जो अनुभव होता हा माझ्या मित्र श्यामचा होता, जो की मी रतन भाऊच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्हाला जर तो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि जर तुम्हाला खूपच जास्त आवडला असेल तर तुम्ही शेअर पण करू शकता, आणि आमच्या मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला? खरोखर तर हा आतापर्यंत अंगावर काटा म्हणजे आहेत, म्हणजे एवढी खतरनाक भीती म्हणजे येत आहे, म्हणजे वाटत आहे. तर मित्रांनो, अशाही स्टोऱ्या लोकांसोबत घडतात, अशाही वैयक्तिक अनुभव लोकांचे आहेत. तर तुम्हाला हा कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.